पीपल्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो गाईज, उद्या आम्ही चाललो होतो गणपतीपुळेला. तर हा पूर्ण मी शूट करणार आहे, कसं कसं आम्ही कुठं कुठं गेलो आणि काय काय केलं. तर मग आता आम्ही चाललो तर अजून बॅक पॅकिंग वगैरे नाही झाली आहे, तर आम्हाला करायचे आता. तर आम्ही करू नंतर मग आपण भेटूया उद्या. तर आता गाईज, आता मी तुम्हाला उद्या तयारी वगैरे करूनच भेटतो. ओके, चला आपण भेटू उद्या. सो हाय गाईज, आणि सॉरी कारण मला काल काहीच दाखवता आलं नाही आणि खूप गडबड होती. काल मला पॅकिंग वगैरे काहीच दाखवता आली नाही, तर सॉरी. आणि म्हणजे आज आम्हाला 8 वाजता निघायचं होतं, पण आत्ता 9:30 वाजले. तर मी कोणच तयार नाही आहे, फक्त मी एकटीच तयार आहे. तर माझा आउटफिट तुम्हाला मी नंतर दाखवेल. आणि तेजू पण अजून रेडी नाही आहे. तेजूचं थोडा मलमळ होते तेजू. तर तेजू चहा नाश्ता करायला मग ती निघेल. मग ती निघली म्हणजे ती तयार झाली ना, तर मी तुम्हाला दाखवेल. आणि गेट रेडी बीट पण येईल, ते लवकरच येईल, पण ह्या ब्लॉगच्या आधी येईल. तर तुम्ही नक्की बघा आणि शेअर, कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब तर नक्कीच करा. तर मी आता भेटते थोड्या वेळात. आणि मला कानातले घालायचे, दोन जज मला कानातले घालायचे, तर मी काही तयार नाही झाली आहे. तर आपण भेटू थोड्या वेळात. सो गाईज, मी घातलेला आहे हा ड्रेस. मला कसं वाटतं ते नक्कीच सांगा. आणि ह्याच्यामध्ये कट आहे, पण हा अनारकलीसारखाच आहे, पण ह्याच्यामध्ये कट आहे थोडा. आणि तेजूने घातले आहे अनारकली. हां, तेज चॉमिनी घातलेला आहे एक कॉट सेट. तर आम्ही तिघी कशा वाटतो ते कमेंट करून सांगा. आणि आता म्हणजे नाहीच आम्हाला निघायचं होतं 8 वाजता, मी मग असे सांगितलं, पण आता वाजलेले आहेत 12 आणि आता आम्ही निघतोय. तो गाईज, आम्ही तुम्हाला भेटूया आता गाडीमध्ये. सर म्हणजे गाडीमध्येच भेटू आता. हां, कारण की आता आम्हाला टाईम आहे जरा ब्लॉक करतो, डायरेक्ट गाडीमध्ये भेटू. सो गाईज, आता आम्ही गाडीत बसलेलो आहोत आणि म्हणजे आत्ताच जस्ट बसलेलो आहोत. आणि मग आता निघू आम्ही. आणि मग किती वाजता पोचू. आमचा रस्ता तर 6 तासाचा आहे. तर जेव्हा आम्ही हॉटेल रत्नागिरी वगैरे 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 असं पोहोचू, तसं तसं आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही आता कुठे कुठे. तर गाईज, आम्ही तुम्हाला पुढे पुढे काय ना खूप असं बडबड आहे, तर इग्नोर करूया बडबडला. म्हणजे आता आम्ही 6 तासाचा, आता आम्हाला माहिती आहे आपण किती वाजता पोचू. तर जेव्हा पोचू तो दाखवलेलं की आपण पुढे. सो गाईज, आम्ही इथे दुपारी जेवायला आलो. बॅकग्राऊंडमध्ये खूप आवाज होता, म्हणून मी व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर केला. गाईज, दुपारी आम्ही जेवलो तेव्हा आम्ही तुम्हाला थोडासा ब्लॉग थोडासा केला. नंतर मग आम्ही गाडीत जाऊन डायरेक्ट झोपलो. मग म्हणजे पूर्ण गाडीतच होतो, तर पण नाही आला आम्हाला. त्यामुळे आता 11:15 वाजलेले आहे. तर आता आम्ही जेवू हॉटेलमध्ये आणि आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ आणि डायरेक्ट तिथे भेटू. ओके, जेवतो डायरेक्ट हॉटेलमध्ये. आणि या बॅकग्राऊंडच्या जे आवाज आहेत ना, ते नाही इग्नोर करा. तो गाईज, माझा जेवण झालेला आहे. तेजू अजून जेवतो आणि पाऊस पण थांबलेला आहे. तर तेजू सगळं जेवली, तर आम्ही जाऊ आता हॉटेलला. सो गाईज, आता ना म्हणजे इकडं आम्ही जेवलो. कुठं काय गावाचं नाव काय? गावाचं नाव रामनिशा. रामनिशा. हां, रामनिशा गावामध्ये रामनिशा हॉटेलमध्ये एवढा भारी जेवण होतं. तुम्ही कधी पण येशील तर इकडंच जेवण, मस्त लागतं इकडचं जेवण. आता ते काय गाईच खरंच चांगलं लागतं. तर गाईच ते दिवसात जेवण झालं. तर आम्ही चालू होतो एक सॉरी हां सगळं सांगितलं. तर गाईज, म्हणजे इकडचे जेवण एवढं भारी आहे ना, म्हणजे तुम्ही कधी पण येशाल रामनिशामध्ये तर इकडचं जेवण म्हणजे रामनिशा हॉटेलमधलं जेवण म्हणजे जेवण एवढं भारी आहे. तेजीचं पण जेवण झालेलं आहे. तर आम्ही जाऊ हॉटेलमध्ये. मी खरं सांगतो, जेवण खूप चांगलं आहे. तुम्ही पण या. तो काय बोलतो आमचे काय बोलतो तर आणि काय काय सांगते, इकडची सर्विस पण एवढी चांगली आहे ना, म्हणजे खूप चांगलं. म्हणजे 2 मिनिटात आम्हाला आमचं जेवण भेटलं. म्हणजे चांगली सर्विस आहे. आणि तुम्हाला इथे यायला पाहिजे. आणि बस.
गुड. तर तुम्ही कधी ना कधी खायलाच असेल. हा एक कॅन्डी मॅन तडका मला मस्त मला वाटतो. खूप आवडतो. मला पण आवडतो कारण की मस्त आंबट आंबट. सुद्धा काय मला खूप आवडतो. तुम्हाला पण आवडत असेल तर कमेंट करा. मला तो खूप आवडतो. आम्ही गाठ बसून खाऊ. काही जण तुम्हाला भेटतो. काही जण तुम्हाला आता भेटतो आता सरळ गाडीमध्ये नाही हॉटेलमध्ये. हां हॉटेलमध्ये भेटूया. कॅमेरा कसं येते हॉटेलमध्ये. The next day. आणि काल काय झालं म्हणजे काय झालं की आता काल सांगू काल काय आलं पाहिजे. आम्ही एवढा पाऊस होता आम्हाला हॉटेलच नव्हतं. आता रात्री खूप रात्री 1 वाजता आम्हाला हॉटेल भेटला. हा आहे तो हॉटेल. तुम्हाला बिस्किट पाहिजे तर मग झाले खाली वर तर मग आम्ही हॉटेल लगेच फ्रेश झालं लगेच झोपलो. आणि मग आता आम्ही चालू गणपतीपुळेला. तिथे खूप छान आम्हाला वाईट ड्रेस करायचा होता. पूर्ण दिवस गाडीत गेला मग आम्हाला करतच नाही. आम्हाला एवढं कसं फोटो काढायचे सेम सेट्स. आता माझा सो गाईज नाश्ता करायला जातो. नाश्ता आता मेडिकल बघून त्यासाठी बोलले आम्ही जाऊ आता गणपतीच्या मंदिर करायला आलो. सो गाईज आता म्हणजे हे पार्किंग चालू आहे. आम्ही चाललेलो मंदिरामध्ये. मंदिरात चाललो आम्ही. चला गणपती मंदिरात चाललो. हो गणपतीपुळे. आम्ही पार्किंगला गाडी लावलेली आहे. पार्किंगला गाडी लावलेली आहे. आता आम्ही चालत मंदिरामध्ये गणपतीच्या मंदिरमध्ये सांगितला मला माहितीच आहे गाईस का ते गॉगल वगैरे आहेत. हा लिंबू पाणी एक लिंबू पाणी द्या. आणि हे आमचे काका नारळ विकण्यासाठी. हा बघा एवढे नारळ आम्ही खातोय आता. घेऊ का एक नारळ कटिंग करून 50 रुपये असं चालेल. ओके किती नारळ आहे? 70 रुपये. गाइस हम भी आ रहे हैं ब्लॉग पे. हम पौने इधर पाहुणे नाही पागल. तर गाईस त्याचे मी लिंबू पाणी पिला. परत एक देव करायचा नंतर उद्या पिक्चर यायचं. उद्या बीचवर जायचंय गाईस. आम्हाला उद्या बीचवर जायचंय. अजून काय ठरलं नाही. उद्याच बीचवर जायचं. आम्ही आता मंदिरात आलो. म्हणजे बघा तुम्हाला दिसत असेल मंदिर. तो मंदिर आहे. ते जो मंदिर कुठलं आहे तो ना. हा ते बघा ते मंदिर. इकडे सगळे लोक बसलेली. इथं ओटी घेते. ब्लॉगिंग किंवा कॅमेरा किंवा फोटो काढणं अलाउड नाही आहे. मी तुम्हाला दाखवणार नाही. एवढा दाखवू शकतो एवढंच दाखवू शकते का की अजून दाखवू शकते. आपण थोड्या वेळेला भेटू. आता मी पाया पुढे तुम्हाला भेटेल. तर गाईज हा आहे गणपतीपुळेचं मंदिर. एवढा छान एकदम मस्त. हा माझे पप्पा आले ना जेव्हा इथे तेव्हा खूप मोठा होता आणि आता छोटा झाला. माझे पप्पा होते ना तर शिड्या वगैरे होत्या. तर आता शिड्या वगैरे नाहीच आहे इथं. फक्त मंदिरच दिसतं. वेदशास्त्रा